ठेवले पाहिजे. कोणाला जिल्हा परिषदेचं तिकीट मिळणार आहे, कोणाला पंचायत समितीचं मिळणार आहे, कोण ग्रामपंचायतीचा सरपंच होणार आहे, हे माझ्या दृष्टीला आता महत्त्वाचं नाही. तर शिंदे साहेबांना प्रत्येक खासदार देणं ही आपली जबाबदारी आहे. आणि आपण सगळ्यांनी मिळून शिंदे साहेबांकडे मागणी केली की शिवसेनेच्या खासदारकीची उमेदवारी आदरणीय भैयाला मिळावी. ही मागणी फक्त उमेदवारी मागायची आणि आपण घरात बसायचं असं पण नाही. खासदार सुद्धा अशा पद्धतीने निवडून आला पाहिजे की भविष्याच्या खासदारकीचा फॉर्म भरताना देखील लोक घाबरतात. आणि म्हणून या वाढदिवसाच्या निमित्तानं संकल्प हा करूया. मी तर तुमच्या सोबत आहे, रात्रंदिवस तुमच्या सोबत आहे. आज कदाचित राज्याच्या राजकारणामध्ये असल्यामुळे तुमचा माझा संपर्क कमी होतो, पण हा संपर्क भरून काढण्याची जबाबदारी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी स्वीकारली. आज कार्यक्रमाला उशीर होतो हे देखील मला माहिती आहे, पण ज्यावेळी रेस्ट हाऊसला असतो, घरी असतो, एवढे शेकडो कार्यकर्ते मला भेटत असतात. पण ते काही जिल्ह्यापुरते मर्यादित नसतात, ते महाराष्ट्रात देखील कार्यकर्ते असतात. आणि म्हणून सगळी जबाबदारी आपण सगळ्यांनी मिळून स्वीकारली पाहिजे. महिला पदाधिकारी आहेत, त्यांनी देखील महिलांसाठी घेतलेले जे निर्णय आहेत ते देखील लोकांपर्यंत पोहोचवले पाहिजेत. आता मी सरस नावाच्या एका बचत गटाच्या प्रदर्शनाच्या उद्घाटनाला जातो. मला असं वाटतं की रत्नागिरीच्या महिला भगिनी जेवढ्या चांगल्या पद्धतीने सरस या ठिकाणी साजरा करतात गणपतीपुळ्यामध्ये, तसा सरस BKSला देखील मुंबईला होत नाही. एवढं चांगलं काम महिला भगिनी या चळवळीमध्ये केलेलं आहे. आणि म्हणून सगळ्यांनी स्वतःचा एक तासाचं योगदान, मी जसं 18-20 तास काम करतो तसं अजिबात काम करण्याची आवश्यकता नाही. दिवसाला 1 तास जरी मला दिला आणि मी सांगतो तसं तारक जर काम केलं तर तुमची ताकद आपल्याला बाजूला करू शकत नाही. एवढी तुमची ताकद आहे, माझी नाही. आणि तुमच्या खांद्यावर बसून माझी ताकद आहे. आणि म्हणून हेवे दावे, मला काल कोणतरी बाबूशेठ सांगत होतं, साहेब बाबू काही कार्यकर्ता नाराज आहे. मला काय झालं ते म्हणजे तुम्ही त्याच्यावर हसणार आहे. आता म्हटलं 2 कागद असं लावून म्हणजे हसला कोण नाही म्हणालाच नको. सगळ्या कार्यकर्त्यांनी एक समजून घेतलं पाहिजे. महाराष्ट्राचं राजकारण करत असताना अनेक विचार डोक्यामध्ये असतात, अनेक विकासाची कामं करायची असतात. माझ्याकडे उद्योग विभाग आहे, आंतरराष्ट्रीय दर्जाचं खातं माझ्याकडे आहे. त्याच्यामध्ये कुठेतरी काहीतरी झालं असतं. दुसरा म्हणतो साहेबांनी हात दाखवला, तर बाबूला म्हणजे गोरियाने हातच माझा गाडीच्या बाहेर पाठवून दिले. त्याला झोपलं होतं तरी लोकांना वाटलं पाहिजे हात दाखवलं. अशी बालिश कारणं आता सांगून उपयोगाची ना. आपण सगळे 18 वर्ष पूर्ण झालेले कार्यकर्ते आहोत. आणि म्हणून ज्यावेळी माझ्यासारख्याचा वाढदिवस आपण साजरा करता, ते माझ्याकडनं एकच विनंती आहे की 1 वर्ष हेवे दावे मतभेद हे सगळे बाजूला ठेवा आणि एवढ्या ताकदीनं काम करू, एवढ्या ताकदीनं काम करू. लोकसभेची आणि विधानसभेची निवडणूक झाली की रत्नागिरी मतदारसंघाचा विचार, आदर्शवत मतदारसंघाचा विचार त्या बाकीच्या मतदारसंघांना घेता येईल इतकी चांगली संघटना आपण उभी करू. थोडं चांगलं मतदार आपण सगळ्यांनी मिळू. आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आहे की आपल्या विरोधकांना देखील आपण जिंकलं पाहिजे. काही लोक बॅनर लावतात, त्याच्यावर तुम्ही जाऊ नका. बॅनर लावणं म्हणजे लोकांपर्यंत पोचणं सोबत नाही, पण लोकांमध्ये गेलं पाहिजे. लोकांच्या अडीअडचणी आपण समजून घेतल्या पाहिजे. आणि वाढदिवस साजरा झाला, माझी एकच इच्छा आहे, बाकी काहीच करू नका. पण जे सामाजिक काम आपल्याला करायचं आहे ते सगळ्या पदाधिकाऱ्यांनी लोकांपर्यंत पोचवा. आज रोहितला देखील मी म्हणून बघितला, रोहित पाहिजे गडबड झाली. पण रोहित सारख्या सगळ्या कार्यक्रमांनी लक्ष ठेवलं पाहिजे. ज्याचं मगाशी मी उल्लेख केला, आपण पक्ष म्हणून काम करत नाही, तर आपण कुटुंब म्हणून काम करतो. आणि मला माझ्या खिशात हात घालायची सवय नाही, खिशात द्यायची सवय आहे. हा देखील कोण 20 वर्षाचा 25 वर्षाचा माझ्या कुटुंबाचा गुण आपण बघितलेला असेल. आणि म्हणून सगळ्यांनी एकत्र काम करूया. थोडा जिल्हा परिषद गटामध्ये जिल्हा परिषदेची निवडणूक होईल, पंचायत समितीची निवडणूक होईल, हे समोरच्याचं डिपॉझिट केलं पाहिजे. आपला उमेदवार निवडून नाही आला पाहिजे. आपला उमेदवार निवडून कसा आला पाहिजे, समोरच्याचं डिपॉझिट घालून आला पाहिजे, तर खरी आपली ताकद आहे. पूर्वी मला असं वाटायचं की बारामतीचे सगळे जिल्हा परिषद सदस्य निवडून येतात, पण तुमच्याच ताकदीनं मी बघितलंय रत्नागिरी मतदारसंघाचे 11च्या 11 जिल्हा परिषद सदस्य शिवसेनेचे आपण निवडून दिले. एवढी ताकद तुमच्यामध्ये. आणि म्हणून आता उद्यापासून जरा शहरामध्ये येणं टाळलं पाहिजे. या गरज असेल तर या, पण शहरावरच आपलं अवलंबून आहे असं देखील पदाधिकारी उभ्या नको. 1 वर्ष फक्त काम करूया. 1 वर्ष, एकाला 4 वर्ष फ्री आहे. माझ्याकडे स्कीम आहे, 1 वर्ष 4 वर्ष काही करा, 1 वर्ष असं काम करूया, आदर्श काम करूया. श्रीराम मंदिराचा प्राण प्रतिष्ठान सोहळा हा 22 जानेवारीला होतो. देशामध्ये सगळ्यात चांगला कार्यक्रम आपण
जिल्ह्यामध्ये घेतोय, सगळ्या जाती धर्माच्या लोकांना बोलवतो. बाबूशेठ याचा देखील प्रचार आणि प्रसार झाला पाहिजे. माझ्याकडनं काल की परवा PM ऑफिसनं आपला कार्यक्रम मागून घेतला. काय कार्यक्रम आहे आपला? अनेक गावकर इथं असतील, अनेक सरपंच इथं असतील, त्यांना देखील सूचना आल्या असतील. आपल्या जिल्ह्यामध्ये 846 ह्या ग्रामपंचायती आहेत. 846च्या 846 ग्रामपंचायतीमध्ये आपण 22 तारखेला 11 ते 2 जो ऐतिहासिक सोहळा आहे राम मंदिराच्या प्रतिष्ठापनेचा, हा आपण लोकांना दाखवणार. आणि हा दाखवल्यानंतर प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये, प्रत्येक ग्रामदेवळामध्ये आपण महाप्रसादाची सोय केलेली आहे. आणि त्या दिवशी रात्री 22 तारखेला रात्री 846 मंदिरांमध्ये आपण जी आपली लोककला आहे त्याचे देखील कार्यक्रम घेतले. आपल्या ग्रामदेवळावर 21 आणि 22 तारखेला आपण विद्युत घोषणाही करतो. आणि जिल्ह्यातल्या काही मुस्लिम बांधवांना देखील मी विनंती केली की हा हिंदूंचा जरी कार्यक्रम असला तरी तुम्ही देखील त्याच्यामध्ये सामील व्हावं. आणि मला सांगताना अभिमान वाटतो, रत्नागिरी जिल्ह्यातल्या 8 मशिदीने निर्णय घेतला की या हिंदूंच्या कार्यक्रमामध्ये देखील आम्ही देखील सामील झालं पाहिजे. ही प्रथा आणि परंपरा जिल्ह्यामध्ये तो देखील कार्यक्रम आपल्याला अतिशय चांगल्या ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.